टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राच्या लहान मुलांच्या पाठ्यक्रमामध्ये आता हिंदी ही तिसरी भाषा असणार आहे आणि याला आता मनसेकडून विरोध केला जातोय। मी सध्या मुंबईच्या चेंबूर स्टेशन परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता स्वाक्षरी अभियान घेण्यात येत आहे आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीत चालणार, मराठीद्रोही सरकारचा जाहीर निश्चित करणारा एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला। राज ठाकरेंचा फोटो, अमित ठाकरेंचा फोटो आणि एक सही हिंदी सक्ती विरोधात या ठिकाणी घेतली जाते। सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज सकाळपासून या ठिकाणी आंदोलन करतात आणि त्यासोबतच आपण पाहतोय की या ठिकाणी एक बॅनर सुद्धा लावण्यात आला ज्यात लिहिलं आहे की महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणं हा मराठी संपवण्याचा डाव आहे। हा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण होऊन देणार नाही आणि आपण थेट आता या सगळ्यांकडे जाणार आहोत, कार्यकर्त्यांकडे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। माऊली थोरवे, माऊली, या ठिकाणी तुम्ही आंदोलन करताय, घोषणाबाजी करताय आणि बऱ्याच सह्या सुद्धा दिसतात, यावर काय नेमका प्रकार आणि कशा पद्धतीने विरोध सुरू आहे इथे? राज्य सरकारने ज्या प्रकारे हिंदी भाषा जो लादण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठेतरी विरोध म्हणून ही आज आम्ही हे सह्यांचं अभियान चालू केलेलं आहे संपूर्ण मुंबईबरोबर। आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणं म्हणजे मराठी संपवण्याचा डाव आहे, मराठी भाषा संपवण्याचा डाव आहे। अर्थातच मराठी माणसांचं अस्तित्वसुद्धा यामुळे संपणार आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज नागरिकांना आव्हान करतोय, या हिंदी सक्ती विरोधात एक आपली सही करा। जी सह्यांची मोहीम चालू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हा आणि जे राजसाहेबांनी हे पत्रक दिलेलं आहे ते आम्ही प्रत्येक नागरिकाला देऊन ती जनजागृती करण्याचा हा प्रयत्न करतोय। नक्कीच आपण दादा भुसे म्हणतायत की पूर्वीपासून पाचवीपासून हिंदी तर होतीच, त्यामुळे हिंदीला विरोध करणं हे काही योग्य नाही। पाचवीपासून आहे तर पहिलीपासून करायची गरज काय आहे? लहान लहान मुलांवर तुम्ही एक जर ॲडिशनल सब्जेक्ट लादण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, संत ज्ञानेश्वरांच्या राज्यामध्ये जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलनं करावं लागत असतील तर या प्रकारे यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही। आज फक्त आमची जनजागृती सह्यांची मोहीम घेऊन हे आंदोलन चालू आहे। या विरोधात जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने खळखट्ट्याक आंदोलन करायला सुद्धा महाराष्ट्र सैनिक मागे बघणार नाही, याची नोंद सरकारने घ्यावी। थेट आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे सरकारला आणि सोबत म्हटलेलं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक करेल जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही। आज याबाबत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुद्धा आहे। नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण आता हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये राज्यभरामध्ये मनसे आक्रमक होताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन खंडूसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।